हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपण बनवणार आहोत बाबूची बर्डे रिठाण्याची. तिला मी अजून पण नाचणीसारखं चालू ठेवलं आहे. ठीक आहे. रिझन बी की हे शरीरासाठी खूप चांगलं असतं, पचायला पण सोपं असतं आणि ती जास्त काही बाकीचा नाश्ता म्हणजे देण्यापेक्षा पोहे बिहे मला वाटतं हे चांगलं काय म्हणतात ते हेल्दी असतं. जास्त तळलेलं काही देण्यापेक्षा सकाळ सकाळ हे बेस्ट आहे. हे छोटे चमचे पहिली मी तिला ना फॉर्म्युला मिल्क पाजायची. मी कामाला जाते ना, तर लॅक्टो प्रो याचं फॉर्म्युला मिल्क होतं. ठीक आहे. आम्ही तिला लगेच बाहेरचं दूध चालू नाही केलं, आम्ही तिला हे दूध चालू केलं होतं सगळ्यात पहिलं. माझी अंघोळ झाली 2-3 मी झोपेते. माझी अंघोळ झाली. मी चेहऱ्यावर काहीच लावलं नाही आहे ना, मॉइश्चरायझर ना काय, म्हणून माझा चेहरा असा दिसतो. मी पाणी टाकलं आहे पहिलं 1.5 कप तिच्या हिशोबाने. ओके. आणि आता मी तिच्या ह्याच्यात दूध टाकणार. तर आम्ही पाणी आणि दूध मिक्स म्हणून बनवतो, पूर्ण दुधाची बनवत नाही. ते थोडंसं घट्ट होतं, मग तिला ते खाता येत नाही. ठीक आहे. मग पाणी आणि दूध थोडंसं मिक्स करून, म्हणजे सेम प्रमाणात घेतो आम्ही, जास्त नाही घेत. 1 कपभर पाणी 1 कपभर दूध, थोडंसं वरती घेतलं तर घेतलं. ठीक आहे. मला आज डबा बनवायचा कंटाळा आला आहे. हा, तुम्ही म्हणशाल तिला रोजच कंटाळा येतो, असं नाही आहे. मला खरंच कंटाळा आला आहे, नाहीतर मी काही ना काहीतरी बनवलं असतं. ठीक आहे. ओके. हे बारीक तुम्हाला हा बारीक करायचं आहे. हा गॅस ना नवीन पद्धतीचा आहे, त्यामुळे मला लवकर कळत नाही कसा बारीक आणि कसा मोठा होतो ते. त्यामुळे मला ना 2 मिनटं याच्याकडे बघण्यात जातात की बाबा हा कसा आहे. हा थोडा वेगळा गॅस आहे, याला लायटरची गरज नाही आहे. ओके. याचं लायटर स्वतःच आहे याच्यामध्ये. काय टेक्नॉलॉजी निघते ना कधीतरी. तर मी तुम्हाला ना एकदा सॅटर्डेला किंवा संडेला पूर्ण घर दाखवेल. ठीक आहे. मला अजून गोष्टी लावायच्या म्हणून मी दाखवत नाही लगेच, आणि माझ्याकडे वेळ पण नसतो. आल्यावर लगेच घरातले कामं असतात. परत आता रिधानची अर्चनाची घर, मी आज उशिरा उठले. आज मला उठायला 7:45 वाजले. मला छान झोप आली होती. प्रवासाने एवढं दमायला होतं ना. मला माहिती मी एकटीच नाही आहे जी पहिलं असं ट्रॅव्हल करते आणि मग घरात कामं करते, असं नाही आहे. मला माहिती आहे, पण मला थकायला झालं. मी तुम्हाला पहिल्यापासून बोलत, मी थोडे दिवस झाले आजारी आहे, माझे पाय दुखत आहेत. तर मी अजून काय डॉक्टरकडे गेली नाही आहे. जेव्हा डॉक्टरकडे जाईन तेव्हा बघेन. आणि तसंही आता रिधानची शाळा नाही आहे, म्हणून माझंही आरामशीर चालू आहे. ठीक आहे. जेव्हा शाळा असेल तेव्हा उठता येईल, तेव्हा काही टेन्शन नसतं. पण आता नाही आहे तर आराम करून घ्यावा, हे माझं मत आहे. आणि ज्यांना खरंच वेळ भेटतो त्यांनी प्लीज आराम करून घ्या. पोरांची शाळा चालू झाल्यावरती करता येत नाही. मॉडर्न मम्मा. ठीक आहे. आता याची बर्डी बनवते, तुमच्याशी मी ऑफिसला जाताना बोलते. हॅलो, कसे आज सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. मला बघून पहिले किती वाजले, टाईम आहे आपल्याकडे. मला ना लेट करायला आवडत नाही. ठीक आहे. आणि मी निघाली आहे ऑफिसला. सकाळी मी तुम्हाला दाखवलं की घरात तयारी करत होते आणि मग निघाले ऑफिसला. आणि आता आले आहे. आपल्याला ट्रेनमध्ये खूप काही अशा विचित्र बायका भेटतात, माहीत नाही का. मी सगळ्या नाही म्हणते, मी काही बायका म्हणते. प्लीज ऐका, नीट ऐका, नाही तर उगाचच मला ओढत बसा विनाकारण, ज्याची गरज नाही आहे. तर ना 3 मीडियम साईजच्या बायका बसल्या होत्या, जास्त हेल्प नव्हत्या, मीडियम साईज होत्या. जिथे आपण 4 जर जे कोणी लोकल ट्रॅव्हल करत असेल ना डब्यातनं, त्यांना माहिती असेल की 4 बायका बसतात. 3 बायका बसून 4थला थोडीशी जागा उरते. तर काल संध्याकाळी ना मी घरी गेली होती, घरी जात होती ट्रेनमधनं. तर काही बायका मुद्दामून 3 जणी बसल्या होत्या, शिफ्ट नव्हत्या होत. आणि नंतर दुसऱ्यांना बोलतात की जागाच नाही होते. तिथे रोज 4 बायका बसतात, तिथे आज 3 बायका बसत होत्या. म्हणजे काही बायका मुद्दामून दुसऱ्यांना कॉपरेट करत नाही. अशा खूप बायका आहेत ज्या करतात. काही लोक काही बायका दुसऱ्या बायकांच्या बॅग घेऊन मांडीवर ठेवतात, उभं राहून देतात, काही प्रॉब्लेम नाही. बट खूप कमी बायका आहेत ज्या मुद्दामून कोणाला बसायला जागा देत नाही. आणि काल मी अशाच बायकांना भेटले आणि विनाकारण लोकांना त्रास देत होत्या. 4-5 बायका होत्या, ग्रुपमध्ये नव्हत्या, वेगवेगळ्या होत्या.
बटना त्या ॲडजस्ट करत होत्या ना, कोणाला नीट उभं राहून देत. माहीत नाही का असं करतात. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरता, तुमच्या घरचं नाही येते आणि त्याच्यामध्ये पण ह्या लोक कोऑपरेट करत नाही म्हटल्यावर कायच म्हणायचं अशा लोकांना. पण ना मी कर्मावरती जास्त विश्वास ठेवते. ह्या ज्या बायकांनी काल दुसऱ्या बायकांना बसून दिलं नाही, मे बी दुसऱ्या बायका पण वेळाला यांना असंच करणार आहेत. कारण का तुम्ही जसं दुसऱ्यांबरोबर वागतं ना तसंच तुमच्याबरोबर वागलं जातं. आणि माझा याच्यावरती खूप बिलीव आहे. ठीक आहे. आई नो मी जास्त बोलते. मला चॉकलेट्स घ्यायच्यात 5 मिनटं. ज्यांना माहीत नाही मला चॉकलेट्स खायला अजूनही आवडतात. माझे दात किडले आहेत, रूट कॅनल झालं आहे, तरी मी चॉकलेट्स खाते. सॉरी गाईज. पण याच्यामध्ये मी घेतलेत राधा, पर्ल्स आणि कॉपिको मला जास्त आवडतं. आणि आमच्या ना लाईनमध्ये एक रूल आहे. ठीक आहे, मी ज्या बेमध्ये बसून तिथे एक रूल आहे. कुणी काहीही खायला आलं ना तरी आम्ही चौघे शेअर करतो. तिघं अकाउंट्सवाले आहेत आणि मी एचआरवाली आहे. तर आमचा असा रूल आहे, कोणी काही खायला आणतं आम्ही शेअर करतो. तर मग मी घेताना पण त्याच हिशोबाने घेते. कारण का जेव्हा ते लोक खायला आणतात तेव्हा पण ते लोक मला देतात. आमच्या बेमध्ये हा शेअरिंगचा हिशोब चालू असतो. मला ना ॲसिडिटी झाली आहे, करपट्टे करायचं आता सध्या तरी. आणि आमचे एक सुडी सर म्हणूनच आहेत, एक स्ट्रॅटजी हेड आहेत ते कधी पण अरे हिच्याकडे तर नेहमी खायला असं, माझ्याकडे खायला नेहमी माझ्या डेस्कवरती असतं. कारण का मला उपाशी राहायला आवडत नाही. मी उपाशी राहू शकत नाही. जर मी 2 तासामध्ये काही खाल्लं नाही तर माझं डोकं बनायला लागतं. जास्त काही नाही, बडीशोप चॉकलेट हे मला लागतं. आई नो मी मोठी झाली आहे, 2 मुलांची आई आहे, तरी पण मला लागतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आणि ही चॉकलेट खायची सवय ना मला माझ्या पप्पांमुळे लागली. रिझन आहे त्याच्यामागे पण. मी जेव्हा लहान होते ते माझ्या पप्पांना खूप सारे चॉकलेट भेटायचे. ठीक आहे, चॉकलेट्स, फ्रुटी सगळं काही भेटायचं. मी टॉब्लरॉन ज्या इंडियामध्ये तेव्हा नव्हत्या ना, खूप म्हणजे अशा प्रिशियस ठिकाणी असायच्या, अशा चांगल्या मॉलमध्ये किंवा चांगल्या दुकानात, तेव्हा मी टॉब्लरॉन खाल्लं आणि माझ्या फ्रेंड्सला पण दिलेत. ठीक आहे. सो या स्निकर्स, हे जे लोक आता स्निकर्स खातात ना, मी तेव्हा टाकून द्यायचे. कारण का मला ते पीनटवाले चॉकलेट्सच कधी आवडायचे नाही. प्लस माझे पप्पा शेफेअरमध्ये होते, तर त्यांना वर्षातनं 4 केक्स भेटायचे. काय केक्सची क्वालिटी होती त्या, आणि त्याच्यावरती ते चॉकलेट्स एक नंबर. आय वॉज लाईक की आयुष्यात माझ्या हे एक चांगलं झालं की माझी सगळी खायची हौस माझ्या पप्पांनी पूर्ण केली. चॉकलेट्स म्हणू नका, केक्स म्हणू नका, आईस्क्रीम, फ्रुटी, सगळं. त्यामुळं आय एम सॅटिस्फाईड. पण मला चॉकलेट्स आवडतात म्हणून मी अजून पण खातेच. असं काही नाही, दिल तो बच्चा आहे जी चॉकलेटचं आवडतं, ॲक्च्युली बच्चा आहे. मला आईस्क्रीम्स पण खूप आवडतात. भरपूर दिवस झाली खाल्ली नाही आहे, कारण का मी खाल्ली तर हे दोघं खातील आणि मग त्यांना सर्दी होईल. दॅट इज द रिझन मी आईस्क्रीम्स घेऊन जात नाही. जरी मी स्वतःही खात नाही. जरा विचित्र वाटतं जेव्हा आपली मुलं खात नाही आणि आपण एकटे खातो ना तेव्हा, म्हणून मी पण नाही खात. पण बघूया, आज घेऊन जाईल त्या दोघांसाठी आणि बघूया, कन्फर्म नाही आहे. हेलो, तर मी आली आहे गीता भवन, हे CSPला आहे. मला ना कळत नव्हतं पहिलं मी खायला काय मागू, कारण आज मी डबा आणला नाही. ओके, तर म्हटलं तर आज बाहेर काहीतरी खाऊ. तर मी इकडे आले आणि इकडे म्हटलं रोटी आणि सब्जी घेतली, त्या सब्जी आलं म्हटलं, पण परत डाळ भात पण खायचं आहे. तर मी काय केलं, मी लंच थाली मागवली. मला माहिती एवढे होईल, पण ते आता जरा अति वाटते. बघूया. तर इकडे ह्या लोकांनी दे इकडे या लोकांनी दिला आहे मला छानसा पापड, तो मी अर्धा खाल्ला आहे. ताक, लोणचं, लिंबू, कांदा. ही आहे भेंडीची भाजी, डाळ, पनीरची भाजी आहे, कोशिंबीर आहे, चपाती आहे आणि पालक आहे. मी एवढं सगळं कधी खाणार आहे मला काहीच माहिती नाही, पण ठीक आहे, आपण ट्राय करूया संपायला, कारण काय जेवण किती द्यायचं नसतं. मी खाली आहे डाळ छान आहे, पनीरची भाजी पण अप्रतिम आहे. ठीक आहे, आणि मस्तपैकी कांदा बिंदा दिला तसा मला आवडतो, तसा छान आहे, जेवण छान आहे, डाळ पण भारी आहे. काय मी पहिल्यांदा त्यांना हॉटेलचा रिव्ह्यू करते, प्लीज डोंट जज. ओके, आता आपण खाऊया. यांनी मला ना पालक पनीर नाही दिलं, पालक मटार दिले, पालक मटार. ओके,
आणि आहे भेंडी, आलू. अप्रतिम अप्रतिम भाजी. जेवण चांगलं आहे, खरं चांगलं आहे. जास्त आहे, कॉस्ट थोडीशी 300 रुपीज आहे, पण वर्थ इट आहे. तुम्ही येऊ शकता. आता शिरा काय मी ते खाऊ शकत नाही, तर मी त्यांच्याकडून पॅक करून घेतलं आहे. मी ऑफिसमध्ये जाऊन माझ्या फ्रेंड्सबरोबर शेअर करणार आहे. ठीक आहे. राईस छान आहे, बासमतीसारखं वाटतं. मी अजून खाल्ला नाही आहे. डाळ एकदम घट्ट आणि अशी भारी डाळ आहे ना, मला जाम आवडते. मला वाटतं हे एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. आय एम नॉट शुअर. पंजाबी वाटत नाही, प्रॉपर साऊथ इंडियन रेस्टॉरंट वाटतं आहे किंवा जैन असू शकतं. आय एम नॉट शुअर, बट जाम भारी जेवण होते यार. मी आता येणार इकडे हप्त्यात एक दिवस. गीता भवानी फिक्स. मला वाटतं सॅटर्डे. ठीक आहे. तुम्ही बघा माझे व्हिडिओ, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच छान आहे, ट्राय करा. मरीन लाईन्सच्या जवळ जोगी तलावच्या इथे गीता भवन म्हणून आहे. ओके, सी यू. हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मी ना आता एक मस्त व्हिडिओ बघत होते, DT _ ज्योती सावंत म्हणून. यार काय व्हिडिओ बनवते, भन्नाट बनवते व्हिडिओ. मला जाम आवडते ती, जाम आवडते. म्हणजे असं बोलताना तिच्या तोंडाला फिल्टर नाही आहे, जे आहे ते खरं आहे असंच बोलते ती. काय बोलते, एक नंबर. खरंच बघत जा काहीच, प्लीज बघत जा. म्हणजे असं नाही की असं ती कोणाला स्पेसिफिकली टार्गेट करते, पण ती छान बोलते. मला जाम आवडते ती. तर ऑफिसमधून निघाले आहे घरी. कामं झाली ऑलमोस्ट. फक्त आता मला ग्राफिक डिझायनिंगची पोझिशन क्लोज करायची. ठीक आहे. 3 ग्राफिक डिझायनर हवेत मला. ज्यांना कोणा माहिती असेल प्लीज कॉन्टॅक्ट मी ऑन इन्स्टा. मी तुम्हाला कॉल करेल. ग्राफिक डिझायनिंग पोझिशन आहे. 1 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स आहे. जे कोणी फ्रीलान्सिंग करत असेल, फुल टाईम जॉब बघतात, कॉन्टॅक्ट मी. ओके. मी घरी निघाली आहे आणि आता घरी जाऊन बघायचं आहे की काय करायचं आहे ते. रिधान आणि रिधानाला मी सकाळपासून एक पण व्हिडिओ कॉल केला नाही आहे. दुपारी केला होता मी, तर तेव्हा जस्ट त्यांची आंघोळ झाली ती 11:30 पावणे 12ला काहीतरी. आणि हां, तर मी काहीतरी बोलत होते, मी विसरली. बिकॉज समोरून आहे ना एक मुलगी दिसते. ती मुलगी खरंच सुंदर दिसत होती. मी कोणाला कमी लेखत नाही, पण मुलगी सुंदर दिसत होती, मला आवडली ती, म्हणून मी तिच्याकडे बघत होते. तर काय काय मुली खरंच खूप क्यूट दिसतात. त्यांच्या नॉट अबाउट त्यांच्या कपड्यांमुळे, पण कधी कधी त्यांची स्माईल, नाकी, डोळे खरंच सुंदर असतात मुली दिसायला. यार मुली असणं म्हणजे गर्व आहे मुलगी असल्याचा यार, बट ऑब्वियस. आणि ज्या मुलींना कधी कधी कितीही सॅड असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरती ते दिसत नाही, ही मुलींची क्वालिटी आहे. म्हणजे त्यांना कितीही दुःख असू दे आयुष्यात, ते हसत राहतात. हे लक्षात ठेवायला हवं तुम्ही. ओके. आणि आज काय जास्त झालं नाही आहे. प्लस मला आता माझा आरीवर्कच्या क्लासेसवरती जरा जास्त ध्यान द्यायला लागणार आहे. आरीवर्क पण माझं करायचं आहे, पण मला अजिबात टाईम भेटत नाही आहे यार. घरातल्या कामांपासून मला टाईमच नाही भेटत आहे. आता शनिवारी रविवारी सुट्टी आहे, त्या बघेल 2 दिवसात मी एखाद्या फॅब्रिक पेंटिंगचं काम माझं पूर्ण होतं आहे का. कारण का मला काही करून मला फॅब्रिक पेंटिंग ह्यावेळेस कंप्लीट करायचं आहे. आणि माझ्या ब्लाऊजची ना मागची एक रेंज राहिली आहे, पण मला वाटतं तो ब्लाऊज ना डीप नेक जाणार आहे. मग ती लास्टची लाईन करू की नको त्याच्यावरती माझं थोडं कन्फ्युजन आहे. पण माझे हात आणि सगळं झालं आहे. ती लाईन का मी एका दिवसात करून टाकेल. आणि पुट्टीच करायची मला थोडी खरी. बघूया आता, त्या हिशोबानेच मी करेल काहीतरी. आणि हां, चाललं आहे मस्त मजेत. आता मी भरपूर वेळ व्हिडिओ शूट नाही केला, कारण त्या ज्योतीचीच व्हिडिओ बघते, छान व्हिडिओ करते, ती आवडले मला. ती पण येतात आता असं काहीतरी फनी बघत राहते. म्हणजे तुम्ही कितीही सिरियस मोडमध्ये असा, आयुष्यात हसलं पाहिजे नाही. ठीक आहे. तर असे फनी व्हिडिओज बघा, यूट्यूब बघा, किंवा गाणी ऐका चांगली चांगली ढिकचॅकवाली, जेणेकरून तुम्हाला डान्स करायचं मन करेल. पण उदास नका राहू आयुष्यात. काय तुमच्या उदास राहिल्याने ना कोणाला फरक नाही पडत. ठीक आहे. कोणाला काही फरक पडत नाही. तुम्ही उदास आहे, दुःखी आहे, रडताय, कोणाला फरक नाही पडत. त्यामुळे हसत राहायचं नेहमी. ठीक आहे. भेटूया. खाऊन घ्या आणि झोप. मी बनवते आहे बाजरीची भाकर.
आणि रिथन्या घेते आहे बिस्किटचा पुडा. तिला सांगितलं जेवायची वेळ झाली आहे तरी ही रिदू काय बघू. तिला रिधानाला बाजरीचं पीठ खायला जाम आवडतं. ती आणि रिधान नेहमी बाजरीचं पीठ खातात, असं मळलेलं कच्चं. त्या दोघांना माहीत नाही काय आवडतं. मी कधी नाही खाल्लं. इवन मी भाकरी पण मला वाटतं रिधान झाल्यानंतर खायला सुरुवात केली 2019 पासून. रिधू नाही बाळा फुटेल ते. 2019 नंतर मी भाकरी खायला स्टार्ट केली आहे. नाही तर त्याच्या अगोदर मी भाकरी म्हणजे एकदम रेअरली मी भाकरी खायची. आता रिधानला पण खायचं पीठ. आता मला परत थोडं पीठ मळावं लागणार आहे कारण का मला करायची होती दामटी, पण ह्या दोघांच्या चक्करमध्ये थांबा मी भाकर पलटते. मी बनवते आहे दामटी. ठीक आहे, फीडबॅक फ्रॉम रिमाइंडर. मला ना पहिल्यांदा माझ्या भाकरी माझ्या आजीने शिकवल्या होत्या. आता नाही आहे माझी आजी. मी दामटी करते त्यामुळे मी आता सध्या तरी एकाच हाताने बघते. माझी भाकर थापून झाली आहे. ह्या लोकांनी काढलेला मसाला जरा पुसून घ्यायचं. इथे भाकर होतीये तिकडे. चाललंय माझं आवरण सगळं घरातलं. ठीक आहे, मला असं वाटतं लवकरात मला ट्रायपॉड घ्यायला पाहिजे नाही, जेणेकरून ना सगळं आवडतं येईल. भाकर केली आहे मी, दाखवते तुम्हाला.